नमस्कार. सर्वांना महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. आपण मागच्या महिन्यात पाहिलं आहे की आपला जो आत्ताचा उन्हाळा आहे हा खूपच कडक उन्हाळा आहे, खूपच त्रासदायक असा उन्हाळा आपण पाहिला आहे. परंतु आता या पुढच्या महिन्यात देखील म्हणजे या पूर्ण मे महिन्यात देखील हा उन्हाळा अति कडक होत जाणार आहे. या उन्हाळ्यामध्ये आपण सर्वांनी खूप काळजीपूर्वक राहिलं पाहिजे. आपल्या शरीराची खूप काळजी घेतली पाहिजे. याचं कारण असं की आपण कोरोनामधून गेलेलो आहे, आपण व्हॅक्सिनेशन ड्राईव्हमधून गेलेलो आहे आणि आपल्या या कोरोनाचे साईड इफेक्ट सगळ्यांनी बघितलेले आहेत आणि व्हॅक्सिनेशनमुळं देखील शरीरामध्ये जे बदल झालेले आहेत हे आपण सर्वांनी पाहिलेलं आहे. आत्ताच कोविशिल्ड वॅक्सिन बनवणारी कंपनी आहे, तिनं देखील हे आता मान्य केलेलं आहे. त्यामुळं सर्वांना अशी विनंती आहे की आपण पहिल्यासारखे नॉर्मल आहोत या भ्रमात कुणीही राहू नये आणि आपल्या शरीराची काळजी घ्यावी. आपण बघितलं असेल की कोविडनंतर आपली वर्किंग कॅपॅसिटी ही जवळजवळ 30% कमी झालेली आहे. कदाचित काही लोकांचा व्यवसाय हा बैठा व्यवसाय असेल, त्यांना ते लक्षात येणार नाही. परंतु जे लोक जास्त शारीरिक कष्टाची कामं करतात त्या लोकांच्या हे लक्षात आलं असेल. माझ्याकडं जे सध्या इवन मागच्या वर्षी देखील जे पॅरालिसिसचे पेशंट येत आहेत त्या पेशंटना हा त्रास कधी झाला तर त्यांनी 4-5 दिवस सलग उन्हामध्ये काम केलं आहे, सलग जागरण केलं आहे, सलग मसाल्याचे पदार्थ खाण्यात आले आहेत. तर अशा पद्धतीची कारणं या पेशंटमध्ये सापडलेली आहेत. कोरोनानंतर शरीरामध्ये कसे बदल झालेले आहेत आपल्याला माहीत नाही. त्यामुळे येणाऱ्या उन्हाळ्याला किंवा हा जो उन्हाळा आहे किंवा आपण जे जागरण करतो आहे, आपण जे उन्हात फिरतो आहे किंवा आपण जे मसाल्याचे पदार्थ खातो आहे, याला आतलं शरीर कसं साथ देणार आहे हे आपल्याला माहीत नाही. त्यामुळे आपण काळजी ही घेतलीच पाहिजे. त्यासाठी आपण काय करायचं आहे तर कुठल्याही परिस्थितीमध्ये डोकं उघडं ठेवून उन्हामध्ये जास्त वेळ थांबायचं नाही. जर तुम्ही उन्हामध्ये जाणार असाल तर डोक्यावर टोपी, कॅप, हॅट, ओढणी असं काहीतरी घेऊन तुम्ही बाहेर पडला पाहिजे. शक्यतो जर कॅप वापरत असाल, हॅट वापरत असाल तर त्याच्यामध्ये जर एरंडाचं पान असेल किंवा केळीचं पान असेल, जी मोठी मोठी पानं आहेत अशी पानं जर तुम्ही मध्ये घातली तर त्याच्यामुळं अजून थंडावा तिथं तयार राहणार आहे. आपले पूर्वज आठवा, कुठल्याही जमातीतील असतील, सगळ्यांच्या डोक्यावर काहीतरी नक्कीच होतं. काहीतरी डोक्यावर घेतल्याशिवाय हे लोक बाहेर पडत नव्हते. टोपी, हॅट, कॅप, फेटा, पगडी असे वेगवेगळे प्रकार लोक त्यावेळी डोक्याचं उष्णतेपासून, उन्हापासून संरक्षण करण्यासाठी ते वापरत होते. जीवनशैली बदलल्यानंतर या सगळ्या गोष्टी मागं गेल्या. परंतु आता ह्या गोष्टीची फार गरज आहे. कारण आपल्या शरीरात झालेले बदल वरून जरी आपण नॉर्मल दिसत असलो तरी आत आपल्या शरीरामध्ये जे बदल झालेले आहेत ते कोणीही सांगू शकत नाही जोपर्यंत त्याचा त्रास होत नाही. त्यामुळे आपल्या सर्वांना विनंती आहे की या उन्हाळ्यात येणारा उन्हाळा हा अजून कडक असेल, त्यामुळे सगळ्यांनी त्याची काळजी घ्यावी. जसं उन्हाळ्यात काळजी घ्यायची आहे तसेच आपल्याला पावसाळ्यात देखील काळजी घ्यायची आहे, हिवाळ्यात देखील काळजी घ्यायची आहे. पण आत्ताचा महत्त्वाचा जो महिना आहे या महिन्यामध्ये तर आपल्याला खूप काळजी घ्यायची आहे. तुम्ही एकतर बाहेरच पडू नका उन्हामध्ये किंवा बाहेर पडला असाल तर कॅप, टोपी याच्याशिवाय बाहेर पडू नका. त्याच्यानंतर उन्हामध्ये जो घाम जातो त्याच्यामध्ये शरीरातील पाण्याचं प्रमाण कमी होतं. पाण्याचं प्रमाण कमी झाल्यामुळं उष्माघात वगैरे अशी हे शब्द तुम्ही ऐकलेले आहात. उष्माघातासारखा त्रास होऊ शकतो. त्यासाठी जे नैसर्गिक पद्धतीचे जे काही पेय पदार्थ होते आपल्या जुन्या काळात लोक वापरायचे, कोल्ड्रिंक्स नव्हे, जुन्या काळात लोक काय वापरायचे, कैरीचं पन्हं वापरायचे, आवळ्याचं सरबत वापरायचे, लिंबू सरबत. तर या गोष्टी आहेत, यांचं प्रमाण तुमच्या सेवनामध्ये जास्त राहावं. शरीराचं प्रीणनही होणार आहे आणि तुम्हाला अशक्तपणा वगैरे येणार नाही. त्यामुळं या उन्हाळ्यात पुढच्या 1 महिन्यात आपण ही काळजी घ्यायची आहे. पहिली गोष्ट
की टोपी डोक्यावर काहीतरी घेतल्याशिवाय आपण उन्हात बाहेर पडायचं नाही. दुसरं, घामातून ज्या शरीराचं आपल्या पाण्याचं प्रमाण कमी होतं आहे ते प्रमाण भरून काढण्यासाठी आपले जे पेय पदार्थ आहेत ते पीत राहणे. पिण्याचं प्रमाण देखील जास्त ठेवावं. जागरण करायचं नाही आहे. जास्त मसाल्याचे पदार्थ खायचे नाही आहेत. मसाल्यानं शरीरातलं पित्त वाढतं, जागरणानं पण पित्त वाढतं आणि उन्हात जर आपण उभा राहणार असेल तर उन्हामुळे देखील शरीरातली उष्णता वाढते. या सगळ्यांचा परिणाम म्हणून रक्तवाहिन्यांवरती परिणाम होतो आणि असे काही लक्षणं दिसायला लागतात. हा झाला दिसणारा भाग. परंतु असे काही कित्येक आपल्या शरीरातले जे अवयव आहेत आपल्याला माहीत नाही की कोणत्या अवयवावरती या उष्णतेचा परिणाम होणार आहे. आपण एक म्हण ऐकलेली आहे की सर सलामत तो पगडी 50. त्यामुळं पहिल्यांदा या उन्हाळ्यामध्ये आपल्या डोक्याची काळजी घ्या, आपल्या शरीराची काळजी घ्या. शरीरामध्ये उष्णता वाढू देऊ नका. जे नैसर्गिक पेय आहेत ती पेय पदार्थ खाण्यामध्ये ठेवा आणि आपल्या शरीराला झीज होण्यापासून वाचवा. धन्यवाद.